तर जय शिवराय मित्रांनो. तर स्वागत आहे तुमचं आजच्या ब्लॉग मध्ये. तर मित्रांनो, आज तारीख आहे 26 आणि आपलं गेल्या 20 तारखेपासून सारखा पाऊसच होता आपल्या जालना जिल्ह्यामध्ये. तर आज 26 तारखेला थोडासा पाऊस उघडलाय. आज तर नाही आला, पण आता काय होतं पुढं काय माहित. तर मित्रांनो, बघू शकतात सगळीकडे सध्या चिखलच होता रानामध्ये. आपल्याला पण व्हिडिओ काढायला काही एवढा हे नव्हतं, बाहेर वातावरण तसं नव्हतं. तर आज वातावरण आले, तर आज आपण व्हिडिओ काढण्यासाठी आलेलो शेतामध्ये. आणि हे बघू शकता मित्रांनो, ही जंबुरी आहे, म्हणजे हे मोसंबीचं रोप तयार केलेलं आहे. जर ज्यांना कोणाला रोप लागत असेल तर आपल्याला या व्हिडिओमध्ये कमेंट करा. म्हणजे नर्सरी आहे आपल्या मित्राची, तर तुम्हाला मोसंबीचे रोप सुद्धा भेटून जाईल पावसाळ्यामध्ये लावायचं असेल. तुम्ही आपल्या व्हिडिओ मध्ये कमेंट करा, तुम्हाला नाही का मोसंबीचा रोप सुद्धा मिळेल बघा. आणि मित्रांनो, एकदम खात्रीशीर रोप आहे. तुम्हाला आपले मोसंबीचे झाडं पण जे व्हिडिओमध्ये बघितले का, ते आपले ह्याच रोपाचे आहे. तर एकदम खात्रीशीर आहे, आपल्या मित्राचं जे. जर तुम्हाला लागत असलं कमेंटमध्ये सांगा, मी तुम्हाला नंबर देईन, त्यावरती घेऊन जा. पावसाळ्यामध्ये जर लावायचं आणि असेल 20 तारखेपासून तर आज इकडे आमच्या इकडे पाऊस नाही का उघडला बघा, आणि तरी पण नाही का ढग ते आलेलं आहे. तर चला मित्रांनो, तुम्हाला बाकीचं पण दाखवू शेत. तर मित्रांनो, चला आता आपलं शेत पाहायला. हे बघा मित्रांनो, आता इकडे ऊस आहे बघा, आणि इकडे चिक्कूचे झाड तर आहे. मित्रांनो, हे बघू शकतात, हा स्पेशल ऊस फक्त आपल्या पाहुणे राहण्यासाठी, रस प्याण्यासाठी लावलेला आहे. म्हणजे हे विकासाठी नाही लावलेला आहे. कसा ऊस आलेला बघू शकतात. आपण याचे गड्डे गड्डे केलेले आहे, आणि हा बघू शकता असा ऊस आलेला आहे. आणि एकदम नॅचरल रस आहे बघा. तर सर्वांसाठी तुम्ही जर आले तर तुम्हाला पण रस प्यायला या, नक्की रस प्यायला ये म्हणलं माय. आता रसाचं सीझन संपलं. तर बघू शकता मित्रांनो, आम्ही रोज शेतामध्ये येत असतो आणि आपले शेतीवरलेच व्हिडिओ असतात. फक्त सपोर्टची गरज आहे तुमच्या, कारण चांगल्यापैकी आपल्या व्हिडिओला सपोर्ट करा असा. तर मित्रांनो, कोणाला जांभळं खायचे, चला तुम्हाला जांभळं दाखवतो. हे बघू शकता मित्रांनो, इकडे पण एवढा ऊस होता, पण आता तो ऊस रसवंती उन्हाळ्यामध्ये नवीन तयार केला बघा. आता तयार केला एवढा ऊस होता. ठेवच ना खालचा. हे बघा मित्रांनो, आता इकडे नवीन तयार करणं सुरू आहे ऊस, आणि तो सुद्धा आम्ही नाही का तुम्हाला ऊस दाखवणार आहे, कसा येतो कसा नाही. तर हे बघू शकता मित्रांनो, इकडे आपले जांभळीचे झाड आहे. तुमच्या आपले जेवढे पण फॉलोअर्स आहेत तेवढ्यासाठी एक तरी जांभळ व्हायला सगळ्याला भेटू शकतो. खूप जांभळ आलेले, काही पिकले काही पिकाचे राहिले, आणि खायला सुद्धा गोड आहे बघा. हे बघा मित्रांनो, हे बघू शकतात, राय जांभळे बघा, ही खायला खूप गोड लागते. मला तर हातात पुराणा म्हणजे अजून थोडे कच्चेच आहे. अजून नाही का, म्हणजे ते काळे नाही झाले बघा, लालच आहे. हे बघा पिकाला सुरुवात झाली मित्रांनो. आणि बघू शकता वर पण तुम्ही हे जांभळ आलेले. आपल्या एवढ्या फॉलोअर्स नाही का, एक तरी जांभळ भेटेल बघा. बघू शकता मित्रांनो, सध्या लहान आले जांभळ तुम्हाला दिसन व्हिडिओ मध्ये. खूप जांभळ आलेले. चला आता इकडे आपली सौर ऊर्जा आहे बघा. म्हणजे शेताचं वातावरण किती भारी असते, एकदम नॅचरल. तुम्ही जर आला तर नक्की या आपल्या इकडे. नाही का, आज नाही का आमच्याकडला पाऊस उघडला, तर आम्ही आज एवढं खुश आहे बघा. अजून मधून आपण ब्लॉग घेत जाऊ. हे बघू शकता, इकडे आंब्याचं शेत आहे. हे आंबे पण आहे, कलमी आंबे आहे बघा मित्रांनो. केसर आहे, केसर. आणि हे बघू शकता कशा प्रकारे पिकलेलं आहे. हे बघा शेतकऱ्याचं कसं आहे, तिथं टाटर आहे. हे बघा, हे आंबा कसा आहे मित्रांनो, केसर. आंब्यापाशी टाटर आहे बघा. नाही अजून, पण आता मित्रांनो नुकसान पण खूप झालं. आता पाऊस आलता तर. आणि आमच्या आता नाही का विहिरीचं सुद्धा बांधकाम करायचं आहे आम्हाला. हे बघा, सोलर पाटी आपली. हे बघा, आपली विहीर मांडलेली नाही आणखी. बघा मित्रांनो, किती भीव वाटतंय. मला तर लई वाटत. पाणी पण आहे एरीमध्ये खूप. तर मित्रांनो, कसं काय वाटलं शेत, नक्की आपल्याला भेटायला या. आता सध्या खूप भारी वातावरण आहे. जर आलात कधी तर पत्ता देतो तुम्हाला, घनसंगी तालुका, जिल्हा जालना. आणि हे काय म्हणते, हे बघू शकता मित्रांनो, की आपल्या विहिरीची माती आहे ना, माती मुरुम आहे. मुरू विहीर माझ्यासाठी आणलेले. किती भारी वातावरण आहे बघू शकता. इकडे आणि शेततळ आहे माग. तिकडे शेततळ आहे बघा ते. तर मित्रांनो, आधी बघा मित्रांनो, इतके दिवस पाऊस सुरू होतात, आमच्या रानाला आणखीन पाळी बाकी आहे, सगळं बाकी आहे बघा. अशा प्रकारे आपलं शेत आहे. तर मित्रांनो, आवडलं तर नक्की लाईक आणि फॉलो करा.
आणि चांगल्यापैकी आपल्या ब्लॉगला सपोर्ट करा. आम्ही इथून पुढे नाही का डेली ब्लॉग टाका जाऊ. असेच ब्लॉग आपले अधूनमधून येत जाईल. फक्त सपोर्टची गरज आहे. 3 दिवसाला 4 दिवसाला 5 दिवसाला नक्की तुमच्यापर्यंत ब्लॉग या जाईल. तर मित्रांनो, आणि जर ज्यांना कोणाला मोसंबीचं रोप लागत असेल त्या खाली मेसेज करा, मी तुम्हाला नंबर देईन. नक्की मिळून जाईल बघा रोप सुद्धा तुम्हाला. सर्वांना जय जिजाऊ, जय शिवराय.